पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आज आपण टॉपिक घेऊन आलो आहे की ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट, त्याला म्हणतात OSCM. तर त्याच्यामध्ये तुम्हाला EOQचे प्रॉब्लेम विचारतात पेपरला. मोस्ट ऑफ द टाइम पेपरला खूप हे जे EOQ काढायचं असतं त्याच्यामध्ये दोन मेथडने काढलं जातं, पण काही काही वेळेस दोन्ही मेथडने आन्सर बरोबर होतं, काही काही वेळेस येत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही मेथडने सांगितलं. तुम्हाला ज्या मेथडने बरोबर वाटतं त्या मेथडने काढा, मला ज्या मेथडने वाटतं त्या मेथडने मी सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रॉब्लेम सांगितले. हे दोन प्रॉब्लेम केले EOQचे तरी चालते, कारण खूप सोपे प्रॉब्लेम आहे आणि मिनिमम टाईममध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतील. कारण जे MBA असतात त्यांना हे 10 मार्काला विचारतात आणि याला थिअरीचा क्वेश्चन असतो किंवा दुसरा प्रॉब्लेम असतो. तर दुसरा प्रॉब्लेम म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही केला तर 2 फॉर्म्युला असे ठेवले तर तुम्हाला ओव्हरऑल सगळा तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप करून प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही प्रॉब्लेम दिलाय. अ कंपनी रिक्वायर 5,000 युनिट ऑफ प्रोडक्ट ॲन्युअली. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचं जे 5,000 युनिट आहे ते तुम्हाला त्यांनी ॲन्युअली दिलेले. ओके. तर त्यानंतर आपण बघा द ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 250 अँड द कॅरिंग कॉस्ट पर युनिट इज ₹4. फाइंड द EOQ अँड टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम फाइंड आउट करायचा. तर याच्यानंतर कसं करायचं असतं, तुम्हाला हा प्रॉब्लेम आला पेपरला तर पहिल्यांदा बघू शकता. आता हा तुम्हाला प्रिव्हियस इयरला इंटरनलला विचारला गेलेला प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर हा प्रश्न SPPला विचारला गेलेला पण आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता की त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा की कोणत्या आणि कोणत्या नाही. मी सांगतो म्हणणं मी प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ते प्रत्येक युनिव्हर्सिटीला येऊन गेलेलेच आहे. असं झालेलं नाही की एक पण प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीला येऊन गेलेला नाहीये. तर आपण चालू करूया. आता ॲन्युअल डिमांड आपल्याला किती दिलंय? 5,000 युनिट दिले. ते लिहिलं. टू टू 200 250 तुम्हाला 250 तुम्हाला हे दिलेलं आहे. ऑर्डरिंग कॉस्ट दिली. कॅरिंग कॉस्ट तुम्हाला पर इयर दिली आहे 4. ते तुम्हाला दिलं. तुम्ही मशीन हे घेतलं कुठे? इथं बघा दिलं कॅरिंग कॉस्ट पर युनिट 4, ऑर्डरिंग कॉस्ट 250, नंतर 5,000 तुम्हाला ॲन्युअल डिमांड दिले. आता मी याला काय केलं, जे दिले त्याला मी कोडिंग केलं. ॲन्युअल डिमांडला दिलं, डी दिलं, नंतर ऑर्डरिंग कॉस्टला येस दिलं आणि कॅरिंग कॉस्टला एच दिलं. आता हे का दिलं? तर ते प्रॉब्लेममध्ये आपल्याला टाकून सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून ते आपल्याला सोपं होतं. त्यासाठी मी हे टाकून तुम्हाला ईझी करून दिलं. तर ओके. आता बघू शकता EOQचा फॉर्म्युला काय? EOQचा फॉर्म्युला आहे ब्रॅकेटमध्ये 2DS/H. 2DS/H हा EOQचा फॉर्म्युला आहे. आता काय जास्त लय डोकं नाही लावायचं. फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. EOQ इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 5,000 इंटू 250 डिवायडेड बाय 4. तर ते केलं तर उत्तर येते 6,25,000. ओके. ब्रॅकेटमध्ये येतं. तर ते स्क्वेअर रूटमधनं बाहेर काढलं तर उत्तर येतं 790.56. आता 56 आलं. कधी पण युनिट तुम्हाला माहिती आहे, की युनिट हे कधी पण पॉइंटमध्ये नसतात. मग ते राउंड फिगर करण्यासाठी 791 युनिट केले आपण. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. हे खूप इझी आहे. काय याला जास्त रॉकेट सायन्स नाही किंवा काय नाही. इझी वेमध्ये सगळं एक्सप्लेन आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे कसं करायचं. फॉर्म्युला टाकायचं, व्हॅल्यू काढायचं. आता याच्यामध्ये काय की हे ए आहे आणि हे बी आहे. आता हे बी काय की तुम्ही ए मेथडनी पण उत्तर काढू शकता आणि बी मेथडनी पण उत्तर काढू शकता. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता आपल्याला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. आता टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट मशीन का काढायची? तर इथे तुम्हाला दिलेले बघा अँड द टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट. त्यामुळे आपल्याला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. ओके. टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला पहिल्यांदा ऑर्डरिंग कॉस्ट. आता ऑर्डरिंग कॉस्टचा फॉर्म्युला काय? डी डिवाइडेड बाय EOQ इंटू एस. EOQच्या जागी तुम्ही क्यू लिहिलं तर तुम्ही बघू शकता. मी इथे क्यू पण लिहून ठेवलेलं आहे तरी चालणार आहे. तुम्हाला काही अडचण नाही. त्याने ते काय चुकणार नाहीये किंवा काय हे नाही होणार आहे. ते बरोबरच असणार आहे. कारण फॉर्म्युला तसा आहे. पण मी तुम्हाला मार्क नको जायला म्हणून मी इथं EOQ लिहून ठेवले. ओके. तर बघू शकता डी तुम्हाला माहिती आहे की 5,000 युनिट आहे. ते 5,000 लिहिले डिवायडेड बाय 791 इंटू 250. तुम्ही केलं तर उत्तर किती येतंय की 1,580.28 उत्तर येतंय. हे काय झालं, तुमची ऑर्डरिंग कॉस्ट झाली. ओके. आता कॅरिंग कॉस्ट काढायची आहे तुम्हाला. कॅरिंग कॉस्ट काढण्यासाठी पण फॉर्म्युला काय आहे की EOQ डिवायडेड बाय 2 इंटू एच. आता तुम्ही EOQ काढले 791 युनिट. तर ते ठेवलं डिवायडेड बाय 2 इंटू 4 केलं तर 1,582 येते.
82 आलं. ओके. तर ते 82 टाकलं, तर ते उत्तर तुमचं आलं कॅरिंग कॉस्ट. आता तुम्हाला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. तर टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट करण्यासाठी ह्या दोघांची फक्त प्लस करायची. प्लस केले ते उत्तर बघा किती येते. प्लस कशी करायची, कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट केली, कारण आपल्याला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. तेव्हा नाही ना, तर त्याचं उत्तर येते 3162.28. आता हे तुम्ही बघितलं ए मेथडनी. आता आपण बी मेथडनी बघू. आता बी मेथडनी काय करायचं असतं, पहिल्यांदा इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. ओके. डी डिवायडेड बाय EOQ. याच्यात फॉर्म्युले, याच्यात ब्रीफमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही शॉर्टकटमध्ये एक्सप्लेन केले, पण तुम्ही जे ए मेथडने एक्सप्लेन केले त्याने तुम्ही सोडलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटणार आहे. बी मेथडने सोडलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटणार आहे. पण माझं सजेशन आहे, जास्त करून तुम्ही ए मेथडने सोडवा, कारण मोस्ट ऑफ द टाइम याच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम फॉर्म्युला विसरला तर उत्तर काढायला टेन्शन येतं. तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तुम्हाला दोनच फॉर्म्युले, कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट, आणि त्याच्यामध्ये पण काय रॉकेट सायन्स नाहीये. जे ऑर्डरिंग कॉस्टचा फॉर्म्युला डी डिवायडेड बाय EOQ इंटू एस, तोच खाली घ्यायचा, EOQ डिवायडेड बाय 2 इंटू एस. जे जे तुम्हाला खाली ते वर घ्यायचं, आणि वरती तुम्हाला जे दिलेलं आहे इथं, जे नाही घेतलेलं ते तुम्ही खालच्या ह्याच्यात घेऊन टाकायचं, उत्तर निघून जातं. पण तरी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, आणि अजून एक पुढे प्रॉब्लेम याच्यामध्ये फरक काय, म्हणून मी तुम्हाला का म्हणतो ए मेथडने सोडवा, त्याला कारण तुम्हाला नंतर सांगतो. ओके. तर तुम्हाला इन्व्हेंटरी कॉस्ट, आता इन्व्हेंटरी कॉस्टचा फॉर्म्युला आहे तुम्हाला डी डिवायडेड बाय EOQ. तुमची युनिट आहे 5000 युनिट आहे, डिवायडेड बाय 791, उत्तर येतं 6.32. तर तुम्हाला टोटल ऑर्डरिंग कॉस्ट काढायची. टोटल ऑर्डरिंग कॉस्टचा फॉर्म्युला आहे EOQ इंटू एच. तुम्ही बघू शकता डायरेक्ट ऑर्डरिंग कॉस्ट आली. आता ॲव्हरेज इन्व्हेंटरीचा फॉर्म्युला आहे EOQ डिवायडेड बाय 2. EOQ कुठून आलं, की तुमचं EOQ आहे 791 डिवायडेड बाय 2 केलं तर 395.5. हे तुमचं ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॉस्ट आलं. आता ॲव्हरेज आल्यानंतर तुम्हाला टोटल कॅरिंग कॉस्ट काढायची. टोटल कॅरिंग कॉस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे ॲव्हरेज इन्व्हेंटरी इंटू एच डिवायडेड ॲव्हरेज इन्व्हेंटरी इंटू एच. एच केल्यानंतर तुम्हाला टोटल इन्व्हेंटरी भेटते. तर जे उत्तर आलंय ते इंटू 4 करायचं, एच तुमचं उत्तर येऊन जातं. तर तुम्ही म्हणशील हे पटापट का सांगितलं, हे का गरजेचं आहे? तर तुम्हाला सांगतो, जे उत्तर येतं ते पुढच्या याच्यामध्ये ऍड करायचं, किंवा इंटू करायचं, किंवा डिवायडेड करायचं. इंटू किंवा डिवायडेड हे दोन्हीच करायचे, दुसरं काही याच्यावर रॉकेट सायन्स नाहीये. तर त्यामुळे, आणि ज्याची तुम्हाला टोटल करायचे ते कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट टोटल करायचे. बघा इथं पण तेच केले दोन्हीचे उत्तर. याचं उत्तर येतं 3162.28%. तर तुम्ही बघू शकता, एवढं सोप्या वेळेने मी सांगितले. पहिला प्रॉब्लेम. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघू. मी का म्हणतोय की ए मेथडने सोडवा ते. आता याच्यामध्ये यांनी काय दिले, तर सेकंड प्रॉब्लेम दिले. तर सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय वेगळं आहे त्या, तर अ कंपनी कन्झ्युम 10,000 युनिट ऑफ रॉ मटेरियल annually. The ordering cost per order is 500 and the holding cost is per unit year 2. Find the EOQ and total inventory cost. ओके. तर तुम्हाला हे दिले. मी मगाचं आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलंय, फक्त जे इयर आहे त्याचे जी अमाऊंट आहे ती डबल केलेली, बाकी दुसरं काय याच्यात रॉकेट सायन्स नाहीये. तर आपण बघू शकतो. तर तुम्हाला आता माहिती आहे, मी जे गिवन लिहून घेतलं पहिल्यांदा, गिवन काय हे लिहून घ्या तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळण की प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सारखं क्वेश्चन पेपर बघायची गरज नाही पडणार आहे. नंतर फॉर्म्युला ऑफ EOQचा फॉर्म्युला एक्सप्लेन केलं, उत्तर डायरेक्ट तुमच्या समोर आहे. ओके. हां. तर तुम्ही बघू शकता. आता मी पूर्ण एक्सप्लेन नाही करणार, कारण तुम्हाला जो पाठीमागचा प्रॉब्लेम आहे तो आणि हा प्रॉब्लेम पूर्ण सेम आहे. याच्यामध्ये फरक काहीच नाही. फक्त मी याच्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की सेकंड मेथडनी का सोडवायला गरजेचं आहे ते. ओके. तर जाऊ द्या, परत तुम्हाला सांगूनच टाकतो की हे EOQ इज इक्वल टू 2 इंटू 10,000 इंटू 500 डिवायडेड बाय 2 केलं तर 50,00,000 येतं. 50,00,000चं स्क्वेअर रूट काढलं, 50,00,000चं स्क्वेअर रूट काढलं तर 50,00,000चं स्क्वेअर रूट काढायचं. 202,036.06 ते उत्तर आलं EOQचं. आता मी याच्यामध्ये वेग साईडला घेतला. आता तुम्हाला बी मेथडने खरं तर सोडवायचं, पण ए मेथडने पण तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. तुम्ही बघू शकता, काही रॉकेट सायन्स नाहीये याच्यामध्ये. जे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तेच सांगितले. फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला ही मेथड का सांगतो ते आत्ता गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता, मी जे व्हॅल्यू घेतल्या त्या तुम्ही पण सॉल्व्ह करून बघा. माझं उत्तर चुकलं असेल तर कमेंट करून सांगा, मी ते दुरुस्त करून किंवा करेक्ट करून तुम्हाला सांगेन. पण जे उत्तर आहे ते मी काढले बरोबर. आपल्याला काय करायला लागतं, ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट टोटल लागते, बरोबर आहे. तर याच्यामध्ये ही दोन्ही टोटल करायची असते.
आणि ह्या दोन टोटल केली याच्यामध्ये उत्तर बघू शकतो तुम्ही, उत्तर सेम येत नाही. याचं उत्तर येतं 47,000 समथिंग आणि इथं आहे 44,000 समथिंग उत्तर आलेले. त्यामुळे सांगतो मी याच्यामध्ये कधी कधी फरक होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो जी ऑर्डरिंग कॉस्ट आहे बीच्या मेथडने त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके. तर बघू शकता मी एवढ्या इझी वेमध्ये दोन्ही दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेले. आणि दोन्ही प्रॉब्लेम सेम मी एक्सप्लेन करायला तुमची व्हिडिओ लांब आणि तुमचे पण पेपर आले, त्यामुळं मी व्हिडिओ शॉर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू शकता आता याच्यामध्येच OSCM मध्ये हा एकच नाहीये, याच्यामध्ये अजून 3-4 प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात. तर ते आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता फक्त हा एक पहिला मेथडचा प्रॉब्लेम झाला. अजून खूप मेथड 3 ते 4 मेथड आहे आणि या 3 ते 4 मेथडमध्ये 2 किंवा 1 मेथडच्या पेपरला विचारतात म्हणजे विचारतातच. त्यामुळे तुमचे 10 मार्क हाताने घालवण्यापेक्षा ही व्हिडिओ बघा. थिअरीला मार्क भेटत नाही, 10 आउट ऑफ 10. त्यापेक्षा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तुम्हाला आरामात मार्क भेटून जातील. तर बघू शकता तुम्ही एवढं इझी वे मी तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम सांगितले. व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.